निखिल जे सपकाळ या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचंही आयोजनातर्फे सरसे असं स्वागत असेल. त्यांचाही या ठिकाणी मात्र सत्कार केला जाईल. किसन म्हसे यांच्या हस्ते निखिल सपकाळ यांचा सत्कार केला जाईल. दत्ता थोराड यांचाही या ठिकाणी सत्कार केला जाईल. चला सामन्याला होती सुरुवात. आजच्या दिवसातला तिसरा सामना आज आपण अनुभवतो या मैदानामध्ये. वंजारपाडा बनावा अल्जब अशी ही लढत आज आपण पाहतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी मात्र लेग साइडला कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली आहे. गोल्डन डकची शिकार झाली आहे. फलंदाज कोण रे? कपिल. हा देखील चांगला फटका आलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक तैनात. बॅक टू बॅक हा दुसरा गडी बाद होतोय वंजारपाडा संघाचा. चांगली गोलंदाजी. फटका आपण पाहिला. फलंदाज अभिषा बॅट मधून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार त्या ठिकाणी ठोकला गेला. गोलंदाज आपण पाहतोय मारुतीला खूपच अनुभवी असा हा गोलंदाज या ठिकाणी अजब संघाकडून आज खेळत असताना आपण पाहतोय चांगलं त्या ठिकाणी प्लेसमेंट केली गेली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. असफल झाला गेलाय प्रयत्न. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. चांगली संयमी खेळी आपण अभिच्या बॅटमधून पाहतोय. एक षटकार आला होता त्यानंतर मात्र कुठलीही घाई न करता चांगलं प्लेसमेंट त्या ठिकाणी केले गेलं आणि स्ट्राइक रोटेट या चेंडूवरती आपण आपल्याला पाहायला मिळाली. चांगली संयमी खेळी. कारण अभिला माहिती आहे की दोन गडी मात्र स्वस्तात बाद झाले गेले आहेत.
हा देखील गुडघा टेकून फटका मारायचा प्रयत्न होता. फलंदाज प्रतीकचा प्रयत्न असफल झाला गेलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आला गेलाय. 7 धावा धावफलकाप्रती 2 गडी मात्र बाद झाले गेलेत वंजारपाडा संघाचे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी त्या ठिकाणी बाद केले गेलेत. गोलंदाज मारुतीने खूप वर्षाचा अनुभव या ठिकाणी गोलंदाजाकडे आपण पाहतोय. हा फुल टॉस चेंडू होता, अतिशय खराब चेंडू, येतोय षटकार. पहिलं षटक संपलं गेलंय आणि धावफलकाप्रती धावा आपण पाहतोय. 13 धावा लागल्या गेल्या वंजारपाडा संघाच्या. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. ऑफ साईडला चेंडू कट केला गेलाय. चेंडू येतो वन बाउन्स, चौकार. फलंदाजी मार्गवरती पहिल्या चेंडूवरती एक चांगला फटका सजवला या फलंदाज अभिकडून. पुन्हा त्या ठिकाणी थोडासा त्या ठिकाणी मात्र फंबल झाला गेलाय कीपर, आणि ही झेल होऊ शकली असती. एक सिंगल धाब या चेंडूवरती देखील आली गेली. चांगलं व्हेरिएशन आपण पाहतोय प्रवीण या गोलंदाजा मार्फत. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चौकार आला होता. मोहन केवारी कुठे असतील आपण कृपया स्टेजवरती यायचंय. हा देखील अगदी स्लोअर गतीचा चेंडू होता. ऑफ साईडला कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू अडवला जाणार. अगदी सिंगल धाव या चेंडूवरती देखील आली गेली आहे. 19 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय वंजारपाडा संघाच्या. जरी कुठेतरी पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट गेले होते, त्यानंतर मात्र चांगली साजेदारी या ठिकाणी आपण पाहतोय. प्रतीक आणि अभि या 2 फलंदाजामार्फत एक निर्धाव चेंडू या दरम्यान आला गेलाय. अजूनपर्यंत ही धावफलकावरती धावा आपण पाहतो 19 धावा. 2 गडी बाद झाले गेलेत वंजारपाडा संघाचे. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. दोन षटकांचा खेळ संपला गेलाय मैदानामध्ये. आपण 20 धावा धावफलकावरती पाहतोय वंजारपाडा संघाच्या. चला जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये, स्पीडअप घ्यायचंय सामन्यामध्ये.
धन्यवाद उत्तम सर. अगदी आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये ते सुरुवात झाले. अंजप विपक्ष वंजारपाडा हा सामना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क होती. आपण अनिलला पाहतोय. चांगली सुरुवात केले. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल आणि पुनशा निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. अगदी अजब संघाचा भावेश पवार म्हणून ज्याची वर्णी लागते तो अनिल ते गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे आणि देखील फॅन देखील आहे तो मोठ्या या खेळाडूचा. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. परंतु चांगली गोलंदाजी अनिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर 21 अंकावरते. पहिलीच विकेट मारुती या गोलंदाजाने मिळवून दिली. मोठी विकेट. कपिल या फलंदाजाला माघारी परतवला. स्लोअर पद्धतीचा चेंडू इथे बॅटवरती व्यवस्थितरित्या आला नाहीये, त्या कारणास्तव खेळपट्टीवरती चेंडू विसावलाय आणि इथे सिंगलच धावेवरती समाधान मानावा लागेल. सिंगल धावेने समाधान मानत असताना धावफलक 1 अंकाने वाढतोय, जाऊन पोहोचला या 22 या अंकावरती. तिसरा षटकाचा विचार करायला गेला तर अनिलने काय गोलंदाजी केली आहे. प्रवीण ने देखील चांगली गोलंदाजी केली. 7च धावा खर्च केल्या होत्या. इथे अतिरिक्त उचली पाहायला मिळाली. खांद्याच्या वरून जाणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु गतीने परास्त केला फलंदाजाला आणि इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू फेकला गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक स्थिर आहे. 22 या अंकावरती. लागोपाठचे 2 विकेट मिळवल्यानंतर मारुती थोडासा मागणा ठरला होता. इथे बॅटची कडा चांगली एष्टी रक्षण करत असताना काय अफलातून झेल पकडलाय रुपेश या एष्टी रक्षकाने. जमवल्या होत्या वंजरपाडे संघाने. त्यानंतर दुसऱ्या षटकात 7 धावा, तर तिसऱ्या षटकात आपल्याला 2 धावा आणि 1 विकेटची कमाई करून देणारा षटक आपल्याला पाहायला मिळाला अनिल या गोलंदाजाचा. आणि चौथा षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्क वरती अगदी महाराष्ट्र पोलीस कार्यरत असलेले आपले सुभाष रठारे इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालेत. कित्येक वेळा फलंदाजीचे जेव्हा वेळ येते त्यावरती चांगली कामगिरी करत असताना 1 चेंडू 6 धावा देखील ठोकल्यात या गोलंदाजाने. परंतु आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे सुभाष रठाडे. चौथा षटक मार्गस्थ होईल. धावांची कमतरता आहे, धावांची गरज आहे. कुठेतरी धावांची गरज भासली वंजरपाडे 20 संघाला आणि ती गरज पूर्ण करून देईल का? कारण आपण पाहतोय खेळपट्टीवरती अजूनही प्रतीक आणि दर्शनला आपण पाहतोय. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलाय. लेग स्लिपच्या डोक्यावरून जाणारा आलाय तो चौकार.
कर्जत तालुक्यातीलच एक उत्तम दर्जाचा संघ विपक्षात लढताना आपल्याला वंजारपाडा संघ पाहायला मिळतोय. धावांची गरज होती आणि सलगच्या 2 चेंडूवरती 10 धावा मिळवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे बाश इथे मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. गोलंदाजावरती थोडासा विचार करण्यास भाग पाडलाय सुभाष या गोलंदाजाला, कारण समोर फलंदाजी होती खूप चांगली प्रतीकच्या फलीतून. हा तिसरा लागोपाठचा फटका आपल्याला पाहायला मिळतात. चौकार षटकार आणि पुन्हा चौकार, सलगचे 3 चौकांवरती 14 धावा जमवत असताना प्रतीक हा फलंदाज. डीजे इथे पुन्हा पुढ्यातला तो चेंडू होता, त्याच्यावरती मोठा फटका पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुढचा पाय थोडासा बेंड केला चेंडूला, आणि इथे चेंडूला मात्र ट्रॅव्हल करत असताना 6 धाव्यांसाठी पाहायला मिळतोय. चौकार षटकार चौकार आणि पुन्हा षटकार, 4 चेंडू 20 धावा खर्च करत असताना सुभाष रटाडे हा गोलंदाज. डीजे सुभाष रटाडे कमबॅक करावा लागेल. इथे चेंडू हवेत आहे, पुढे सरसावला अनिल हा क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. चांगला खेळाडू आहे, उत्तम दर्जाचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चेंडू खाली आला आणि इथे सहजरित्या झेल कंप्लीट करत असताना प्रतीकला मात्र माघारी परतवण्याचं काम केलंय अनिल या उजव्या हाताचा फलंदाज, मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. गरज होती धावांची वंजारपाड्या संघासाठी, तिथे प्रतीक पुढे आला. फ्रंट मध्ये येत असताना अगदी 4 चेंडू होती 20 धावा जमवल्या. 5व्या चेंडू होती स्वतःचे विकेट गमवत असताना मोठा फटका केलायचा होता, त्या नादात तिथे विकेट गमावली आणि नंतर नौका फलंदाज खेळपट्टीवरती रवाना झालाय आणि दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. खराब चेंडू हातलत असताना वाईड, त्यानंतर एक सिंगल आणि इथे इनिंग संपल्याचा इशारा पंचांचा आलाय. निखिल होता, त्याच्यावरती सिंगल धाव मिळाली निखिल या फलंदाजाला. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या अंकावरती. 45 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये अंजप संघाला. डीजे
सहर्ष स्वागत. सुरेश सर इथे उपस्थित झालेत. लगेच मैदानावरती रवाना होतील. सलामीची जोडी पाहतोय. कित्येक वर्ष या जोडीला आपण पाहतोय आणि कालच्या दिवसात कोण विसरेल. सर्वांनी पाहिले, सर्वांनी मोबाईलवरती, टेलिव्हिजनवरती, लॅपटॉपवरती ग्रामीण क्रिकेट, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली शृंखला कर्जत प्रीमियर लीग आणि त्या 9व्या पर्वामध्ये प्रवीण पथारे कर्जत तालुक्यामध्ये कित्येक वर्ष हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची वर्णी आहे. जिथे 6 चेंडू 28 धाव्यांची गरज होती तिथे 6 चेंडू 34 धावा तब्बल ठोकून दिल्या DMR इंटरप्राइजेस संघाला. तो फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने 40+ मध्ये आतापर्यंत खूप चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. नामवंत अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू मारुती माली ऑन स्ट्राईक आपण पाहतोय त्याला. या शृंखलेचे ऑफिशियल उपस्थित झाली आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पवनला. वंजारपाडा 20 संघाकडून खेळत असताना हा गोलंदाज आता आपण पाहतोय. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला जिथे 30च्या सर्कलमध्ये सर्व काही बंधनकारक असतंय आणि सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असताना पॉवर प्लेचा कशा रीतीने पुरेपूर वापर करून द्यायचा ज्याला माहिती आहे तो फलंदाज मारुती माली. आणि पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने देखना फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 टप्प्याने सीमा पलीकडे आलाय तो चौकार. डीजे कारणास्तव सर्व प्रेक्षक वर्ग अगदी बाउंड्रीवरती तैनात आहे. त्या कारणास्तव लगेच चेंडू ज्या स्पीडने बाहेर जातो त्या स्पीडने आतमध्ये येतोय. धन्यवाद रमेश शेठ मराठी साहेब. आणि इथे सरळचा फटका पाहायला मिळतोय. खोलात होता चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. मारुती माली या फलंदाजाचा चांगला फटका पाहायला मिळाला. कित्येक वर्ष झाली आहे. टोपीचा कलर बदलत नाहीये. डे असो नाईट असो टोपी मात्र तीच असते. गुडलकची टोपी असावी असं काही चित्र असेल तर त्यांना माहित. परंतु जाऊया 2 चेंडूमध्ये 5 धावा. यानंतर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. या विभागात नेहमीच आवडीत राहिलेला फलंदाज प्रवीण पथारे. अगदी सन्मान दिला पहिल्या चेंडूवरती आणि अगदी घातक धाव संख्या घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. विश्वास होता स्वतःवरती कमी ही धाव कंप्लीट करेल आणि ती धाव कंप्लीट करून देत असताना संघासाठी 3 चेंडू 6 धावा अंजप संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मारुती माली पुन्हा ऑन स्ट्राईक. हेतू असतो अंजप संघाचा जास्तीत जास्त चेंडू पॉवर प्लेचे मारुती माली या फलंदाजाने खेळावे. त्या कारणास्तव स्ट्राईक वरती पुन्हा आणलाय प्रवीणने मारुतीला. परंतु समोर गोलंदाज आहे पवन. कित्येक वर्ष इथे डान्सिंग डाऊन खेळपट्टी वरती दाखवत असताना ऑफ साईडच्या दिशेने स्टेप आउट करून चेंडूला ढकललाय. 1 बाउन्स सीमा पलीकडे आलाय तो चौकार. डीजे आपण पाहतोय डान्स करताना थोड्याशा दुसऱ्या सामन्यासाठी पाय त्यांचे थकले होते. परंतु ज्या रीतीने गणेश म्हसे साहेबांनी त्यांच्याकडे बक्षिसांचा खैरात केली आणि इथे मात्र पुन्हा पावले त्यांची थिरकायला लागली आणि इथे एंटरटेन करत असताना सर्व प्रेक्षकांना क्रिकेटच्या समेत डान्स आणि गाण्याचा मजा लुटायला मिळते. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने फटका खेळलाय. शरीरावरती चेंडू होता त्याच्यावरती खडे खडे प्रहार क्रॉस द लाईन फटका आणि इथे पुन्हा आलाय चौकार. डीजे
देखण्या रूपाची असो का व नसो, कारण मामाची पोरगी असेल तरच काही गोष्टी अवलंबून आहेत सध्या तरी. मंकी विकेट नाहीये, याच्याकडे लक्ष द्या. तरी देखील नॉन स्ट्राईक एंड जो खेळाडू आहे त्याने जोपर्यंत गोलंदाज क्रीजमध्ये येत नाहीये तोपर्यंत क्रीज सोडायचं नाहीये, याच्याकडे देखील दक्षता घ्या. पुन्हा खोलात टाकला चेंडूला, डाव्या हाताने चेंडूला फील्ड केलं आणि जोरदार फेकी देखील पाहायला मिळाली, परंतु चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. आणि इथे सहजरित्या डाव कंप्लीट करत असताना मारुती आणि प्रवीण पुन्हा स्ट्राईक स्वतःकडे ठेवले मारुतीने. एक षटकाच्या अंती 3 चौकार लगवत असताना 2 सिंगल धावा पाहायला मिळाल्या मारुतीच्या फलीतून. वैयक्तिक 5 चेंडू 14 धावेंवरती संघाचा धावफलक. एक षटकाची अंती कुठली विकेट न गमवता धाव संख्या 15 या अंकावरती. डीजे चौदरवाडी चौदरवाडी आणि जाधववाडी या 2 गावांमधून ही श्रृंखला, रात्रीची ही श्रृंखला आपण पाहतोय. 2026चा पहिला पर्व आणि त्या पर्वासाठी आपण पाहतोय मनोज शेठ जाधव, गणेश शेठ मसे, रमेश शेठ मराडे, तर सोपान शेठ आसावले आणि त्यांच्या साथीने अनंत दादा असेल, दशरथ दादा असेल, मोहन असेल, उत्तम असेल, सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये. तरी देखील सर्वांचा इथे हातभार या शृंखलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव यशस्वी शृंखला होईल यात काही शंका नाहीये. इथे प्रश्न उभा राहणार नाहीये या शंकेसाठी, या शृंखलेसाठी. आणि जाऊया पुन्हा अशा खेळपट्टीवरती आपण पाहतोय केटीसीच्या माध्यमातून ही शृंखला रंगली जातीये. धाव संख्या 45 ची गरज आहे. 3 षटक 30 धावांची गरज. प्रति षटक 10 ची गरज असताना इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला आहे आणि इथे यशस्वी फटका फक्त बॅटावी केली. गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना गुड टायमिंग पाहायला मिळाली आणि इथे पाहायला मिळतो षटकार. डीजे मारुती माली काय फलंदाजी करतोय. आत्ताशी जवानी फुटले मारुतीला. पुन्हा यॉर्करचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गणगलत जात असताना लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवण्यात आला, तिथे 1 धाव पाहायला मिळाली. अगदी प्रेक्षक प्रवीणच्या एक फटक्याची वाट पाहत आहेत, परंतु इथे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मारुतीच्या फलीतून. वंजरपाड्या संघाकडून दुसरं षटक कपिल मार्गस्थ करत असताना 2 चेंडू 7 धावा खर्च केल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू आणि इथे थारा नाहीये या चेंडूला, कारण समोर फलंदाज आहे मॅन फ्रॉम अंजप संघाचा. हा फलंदाज हार्ड हिटर फलंदाज म्हणजे जी कर्जत तालुक्यामध्ये अगदी वरली लागली जाते तो प्रवीण पथारे फायर होतोय आणि इथे धावा मिळते 6. डीजे आतापर्यंत 28 या अंकावरती 45 ची गरज आहे, म्हणजे 17 धाव्यांची गरज असेल अजूनही. 3 चेंडू 13 धावा, 3-13 केल्यात. गोलंदाज कपिल पुन्हा कार्पेटच्या साह्याने चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना आतापर्यंत आपण पाहिल्या सिंगल धाव कार्पेटच्या साह्याने चेंडूला ढकललाय. कुठलाही अगदी अवघड फटका खेळला नाहीये का जिथे संधी लाभेल क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला देखील विकेट मिळवण्याची संधी दिली नाही आतापर्यंत मारुती आणि प्रवीणने. फुल टॉस चेंडू, गॅप सिलेक्शन चांगला आणि इथे पुन्हा चौकार मारुतीच्या फलीतून. डीजे
इथे खोलात पुन्हा होता. वारंवार आपल्याला पाहायला मिळतं खराब चेंडूवरती मोठा फटका, चांगल्या चेंडूवरती सन्मान देत असताना पुन्हा सिंगल धाव. निर्धाव चेंडू आतापर्यंत आपण पाहायला गेलात तर एकही पाहायला मिळत नाहीये. आणि दुसरं षटक देखील इथे पाहता पाहता संपलाय. हो, षटक संपलाय सर. पहिला चेंडू षटकार, दुसरा सिंगल, पुन्हा षटकार, पुन्हा सिंगल, चौकार आणि पुन्हा सिंगल. षटक संपलाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज असेल. वंजारपाडा संघ कुठेतरी विचार करत असेल अशी जर फलंदाजी होणार असेल अशी माहीत असती तर आम्ही नक्कीच 60-65 धाव्यांचा लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला असता. परंतु आपल्या गोलंदाजांवरती विश्वास होता. रात्रीची शृंखला आहे, कुठेतरी वेगवान गोलंदाजी होती परंतु थोडीशी लाईन लेन मध्ये बिघाड झाला. त्या कारणास्तव आतापर्यंत कोणती विकेट न गमवता 2 गोलंदाजांनी धावा खर्च केले तर 34. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये 18 धावा खर्च करताना आपल्याला कपिलला पाहायला मिळाला. तिसरा षटक घेऊन कमबॅक करून देईल का गोलंदाज? अबे इथे खडे खडे फटका. कुठेतरी विश्वास ठेवला होता अभिवरती का कमबॅक करून देईल, परंतु मारुती माली थांबणार नाहीये. आज अख्ख्या दिवसातून मला वाटतंय सुंदर चेहऱ्यांची पाहणी करून मैदानाकडे आगे कूच केले. त्या कारणास्तव फटकेबाजी सुंदर होती. मारुती मालीचा छोटासा मुलगा तो देखील अति सुंदर मुलगा आहे. त्याचा चेहरा पाहून आला असा कारणास्तव चांगली फलंदाजी पाहायला म्हणजे प्रसन्न चेहरा पाहून आलाय त्या कारणास्तव चांगली फलंदाजी. आणि इथे सिंगलसाठी इंटरेस्टच होता मारुती माली, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरून कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाहीये आणि थांबवलाय. मारुती मालीला सांगितलंय तुझ्या फलीतून चांगली फटकेबाजी होतीये, संधी द्यायची नाहीये विकेटची. नॉट आउटने आपण सामना जिंकून घेऊन जायचंय असंच या विरोधाने प्रवीण पथारे. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू उडवायचा होता, थोडासा फटका फसलाय आणि इथे लागली नजर मारुती मालीच्या फलीला आणि इथे विकेट डाऊन होत असताना मारुती मालीची. डीजे कित्येक असे खेळाडू आहेत का जिथे एक चेंडू 6 धाव्यांची गरज असताना तब्बल 5 ते 7 खेळाडू असतील ज्यांनी सामना विजयी करून दिलाय. त्यातलाच हा खेळाडू जयवंत शावलेच्या शृंखलेमध्ये एक चेंडू 6 ची गरज असताना षटकार ठोकला होता सेमीफायनल मध्ये आणि थेट फायनल मध्ये प्रवेश करून दिला होता. तो जयवंत या फलंदाजाने तो देखील आल्या बॉलला माघारी. डीजे मला वाटतंय अगदी देखणा फटका, सर्वोच्च फटका देखील